सातबाऱ्यावर एकर प्रमाणात शेती असते का हेक्टर प्रमाणात शेती असते याबद्दलही बऱ्याच जणांना माहित नाही. सातबारा जर पाहिला तर सातबाऱ्यावर रेग्युलरली हेक्टर प्रमाणात क्षेत्र मोजलं जातं, आर प्रमाणात क्षेत्र मोजलं जातं, ना की ते एकर प्रमाण आणि गुंठ्या प्रमाण. यामध्ये बऱ्याच जणांना साम्य वाटतं, परंतु गुंठा आणि आर हे दोन वेगवेगळी एकक असून ते वेगवेगळ्या पद्धतीने मोजले जातात. मित्रांनो, आपण सातबारा जर पाहिला तर सातबाऱ्यावरील क्षेत्र हे आर मध्ये असतं. म्हणजे 1 हेक्टर 0.5 आर, 1 हेक्टर 10 आर. त्याचबरोबर आपण ज्यावेळेस आर आणि गुंठा यामधील फरक बघतो त्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात फरक असतो. मित्रांनो, सातबाऱ्यावर आपल्याला गुंठा असं कुठेही लिहिलेलं दिसत नाही. फार पूर्वीच्या काळामध्ये ज्यावेळेस एकरमध्ये शेती मोजली जायची, गणली जायची, त्यावेळेस गुंठा हे एक वापरलं जायचं. परंतु सध्या सातबारा जर आपण पाहिला तर सातबाऱ्यावर हेक्टर आर मध्ये त्याचं मोजमाप केलं जातं. त्याचप्रमाणे आपण ज्यावेळेस एखाद्या ठिकाणी प्लॉट घेतो, म्हणजे खुली जागा विकत घेतो, त्यावेळेस ही हेक्टरमध्ये त्याचं क्षेत्रफळ मोजलं जातं किंवा आर मध्ये त्याचं क्षेत्रफळ मोजलं जातं, गुंठ्यामध्ये मोजलं जात नाही. तर मित्रांनो, हा गुंठा आणि आर यामध्ये फरक जो आहे तो अतिशय कमी चौरस फुटाचा फरक आहे, केवळ 13 चौरस फुटाचा फरक आहे. परंतु हा जो फरक आहे, हा फरक या दोन्ही एककामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात फरक दाखवतो. परंतु आपण बोलीभाषेमध्ये बोलताना एक गुंठा म्हणजे 1 आर असं समजतो, तसं अजिबात नाही. मित्रांनो, 1 गुंठ्याचं क्षेत्रफळ जे असतं ते 1089 चौरस फूट अशा पद्धतीचं हे क्षेत्रफळ असतं. म्हणजे 33 बाय 33, आडवे 33 फूट, उभे 33 फूट, म्हणजे चारी बाजू 33 फूट जर असल्या तर ते 1089 चौरस फूट होतं. 1089 चौरस फूट म्हणजे 1 गुंठा होतं. परंतु आर मध्ये ते जर मोजायचं असलं तर 1000 चौरस फूट या मापानं आपण साधारणतः मोजतो. परंतु 1 आरचं क्षेत्रफळ जे असतं ते 1076.4 चौरस फूट असं आरचं क्षेत्रफळ असतं. म्हणजे यामध्ये भरपूर असा फरक आहे. पण आपण 1 गुंठ्यामध्ये किंवा 1 आर मध्ये त्याचं कॅल्क्युलेशन जर केलं तर त्यामध्ये आपल्याला फरक वाटत नाही. परंतु आपण ज्यावेळेस एकर, हेक्टर किंवा मोठ्या क्षेत्रफळामध्ये त्याचं कॅल्क्युलेशन करतो त्यावेळेस या 13 चौरस फुटाचा फरक मोठ्या प्रमाणात दिसून येतो. प्लॉटची खरेदी करत असताना ते आर मध्ये असते, ते गुंठ्यामध्ये त्याची खरेदी केली जात नाही. त्यामुळं गुंठा हे मोजण्याचं जे एकक आहे ते सध्या मागं पडलेलं आहे. पूर्वीच्या काळामध्ये याचा वापर केला जायचा, परंतु सध्या त्याचा वापर करता येत नाही. त्यामुळं आपण सहजासहजी जे म्हणतो की तुमच्या भागामध्ये गुंठ्याचा रेट काय आहे, तर मित्रांनो असं न म्हणता आपण त्या आरचा रेट काय आहे याप्रमाणे बोलायला पाहिजे. कारण ज्यावेळेस आता प्लॉटिंगचं क्षेत्र मोजलं जातं किंवा प्लॉटिंग विक्री केली जाते त्यावेळेस ते क्षेत्र आर मध्ये विक्री केलं जातं. म्हणजे 1000 स्क्वेअर फूट प्रमाणे ते विक्री केलं जातं. ते 1089 स्क्वेअर फूट प्रमाणे विक्री केलं जात नाही. गुंठ्यामध्ये मोजण्याचं एकक सध्या राहिलेलं नाही, परंतु आर मध्ये सर्व व्यवहार म्हणजे सरकारी दप्तरी व्यवहार असतील किंवा खाजगीमध्ये कुठलाही एखादा गुंठा मोजायचा असेल किंवा क्षेत्रफळ मोजायचं असेल तर त्यावेळेस आर मध्ये मोजलं जातं, ते गुंठ्यात मोजलं जात नाही. तर असा हा गुंठा आणि आर मधला फरक आहे. मित्रांनो, त्याचबरोबर आता यानंतर जे व्हिडिओ आहेत आपण त्यामध्ये हेक्टर, एकर, बिगा यामध्ये जो काही फरक आहे त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. आपलं जे क्षेत्रफळ आहे त्या क्षेत्रफळाबद्दलचं आपलं जे अज्ञान असतं ते अज्ञान थोड्या प्रमाणात क्लिअर होऊन जाणार आहे. मला माहिती आहे की बऱ्याच जणांना या क्षेत्रफळाबद्दल त्याचं जे मोजमाप असतं ते माहीत असतं, परंतु बरेच जण असे आहेत की त्यांना या क्षेत्रफळाबद्दलचं मोजमाप माहीत नसतं. सातबाऱ्यावर एकर प्रमाणात शेती असते का हेक्टर प्रमाणात शेती असते याबद्दलही बऱ्याच जणांना माहीत नाही. कारण आपण सातबारा जर पाहिला तर सातबाऱ्यावर रेग्युलरली हेक्टर प्रमाणात क्षेत्र मोजलं जातं, आर प्रमाणात क्षेत्र मोजलं जातं, ना की ते एकर प्रमाणे आणि गुंठ्या प्रमाणे मोजलं जातं. तर ते फक्त हेक्टर आणि आर मध्ये मोजलं जातं. त्यामुळे मित्रांनो, आपण या पुढच्या व्हिडिओमध्ये क्षेत्रफळ कशा पद्धतीने मोजलं जातं, 1 एकर म्हणजे किती, 1 हेक्टर म्हणजे किती क्षेत्र, 1 बिगा म्हणजे किती क्षेत्र याबद्दलची चर्चा करणार आहोत. त्यामुळे येणारे व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा, त्याबद्दलची माहिती जाणून घ्या. त्यामुळे तुम्हाला तुमचं क्षेत्रफळ किती असतं ते मोजता येईल. त्याचबरोबर त्या क्षेत्रफळाबद्दल माहीत होईल आणि आपल्या नॉलेजमध्ये नक्कीच भर पडेल. मित्रांनो,
व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.